आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। मोठे निर्मोही आहात दादा। प्रेमाचं कोणतंच मोल नाही ठरवलं। प्रेम केलं तर त्याचं मोजमाप करू नका। असं नाही करत मोजमाप। संभवतः 14 वर्षाचा विरहच माझ्या पापांचं प्रायश्चित्त ठरेल। परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या दादा, 14 वर्षानंतर जर आपण येण्यामध्ये 1 दिवसाचाही उशीर केला तर या चरणांची शपथ घेऊन सांगतो, आपण आपल्या भरताची जळती चिता पाहाल। नाही भरत नाही। भावा, मी तुला वचन देतो, माझ्या येण्यात 1 दिवस पण उशीर होणार नाही। दादा, काही मागितलं तर द्याल? वेड्या, तू माझे प्राण मागितलेस तर या क्षणी देईन तुला। बोल, काय हवंय तुला? मला आपल्या चरण पादुका द्या। चरण पादुका? हो दादा। दादा, आपलं राज्य तर आपल्या या सेवकाकडे आपली धरोहर म्हणून राहणार आहे। जेव्हा आपण नसणार तेव्हा सिंहासनावर कोण बसणार? मी आपल्या पादुकांना आपलं राजचिन्ह बनवून सिंहासनावर ठेवीन आणि नित्यनेमानं त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपलं राज्य कर्म करेन। लक्ष्मणा, महात्मा भरत, तू धन्य धन्य आहे। तुझा सदा सदा विजय असो। दादा, एकदा आपले चरण यांच्यावर ठेवा। प्रभु करे कृपा खडाऊ दिधल्या, सादर भरत माथा ठेविल्या। राम भक्त घेऊन निघाला
निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. डोईवर खडाऊ डोळ्यात पाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. शिरी खडाऊ रचिल्याईस्या, राम सिया संग असती जैस्या. छायेत यांच्या नांदणार राजधानी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. एक दिवस तू मला सोडून गेली होतीस, आज मी तुला सोडून जातोय. रामा विना क्षण शतका जैसे, 14 वर्ष है सरणार कैसे. खेळ काळाचा ऐसा रंगणार, कोण जगणार कोण मरणार. कधी रे मिलनाची फुले उमलती, नदीचे दोन पूर कधी रे भेटती. मन मागते येथे वसाया, 14 वर्षे सवे रहाया. रामा विना भासते कठीण ही कहाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. तन मन वचन अनुरागा वेगी, धीर धुरंधर धीर ही त्यागी. भावनेन भारले धीर वीर ज्ञानी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. डोईवर खडाऊ डोळ्यात पाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी, राम भक्त घेऊन निघाला रामाची निशाणी. राम, माझ्या बाळा, माझ्या बाळा.
आपण सगळे साक्षी आहात. मी श्रीरामांकडून अयोध्येचे राज्य नाही घेतले. मी केवळ ज्येष्ठ भ्रात्याच्या आज्ञेनं शासनाचा कारभार सांभाळायचं उत्तरदायित्व स्वीकार केलंय. आर्य सुमंत, साऱ्या राज्यात घोषणा केली जावी, अयोध्येचे राजा श्रीराम आहेत. परंतु ते पिताश्रींना दिलेल्या वचनाचे पालन करण्याकरता 14 वर्ष अयोध्येला परतू शकत नाहीत. अंतः या अवधीत त्यांचे प्रतीक स्वरूप त्यांच्या चरणपादुका या राजसिंहासनावर विराजमान राहतील. आजपासून कौशल राज्याचं राजचिन्ह पण हेच असेल. यांच्या छायेत प्रजा त्याच प्रकारे निर्भय असेल जशी श्रीरामांच्या चरणछायेत असावी. राज्याचे विधान आणि या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या धर्माची रक्षा त्यांचा प्रथम सेवक भरत आपले प्राण देऊनही करेल. आपल्या पूर्वजांची कीर्ती पताका चारही दिशांना फडकवत या कौशल साम्राज्याच्या सीमांचं रक्षण करणं माझा प्रथम धर्म आहे. समस्त मंत्रीगण आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, राजा रामचंद्राच्या अनुपस्थितीत आपलं उत्तरदायित्व दुप्पट झालं आहे. न्यायाचं पालन, धर्माची रक्षा आणि प्रजेच्या निस्वार्थ सेवेत कोणतीही त्रुटी नसावी. ब्रह्मपिता, विद्वानांना आणि विचारवंतांना माझा अनुरोध आहे, राज्य आणि प्रजेच्या हिताचा कोणताही परामर्श मला द्या. छोटं मोठं कोणतंही कार्य संकोच त्यागून मला ते कार्य करण्याची आज्ञा द्या. मी त्याला शिरोधार्य मानीन. गुरुदेव, जर आपण आज्ञा द्याल तर माझ्या मनातली एक गोष्ट आपल्या सन्मुख या आशेने निवेदन करीन की आपण त्याला सहमती द्याल. कुमार भरत, तुझ्या सद्विचारांना आम्ही मोठ्या आदराने ऐकतो. आता वत्सा, तू निसंकोच आपलं मनोगत सांग. गुरुदेव, ज्याचा स्वामी वनात तृणांच्या कुटीत राहतो त्याच्या सेवकाला राजमहालात राहणं नाही शोभत. याकरता आज्ञा द्या, मी पण नगराच्या बाहेर शरयूच्या तीरी नंदीग्रामात एक कुटी उभारून तपस्व्या समान राहीन. माझे प्रभू जमिनीवर झोपतात, मी पण तिथंच एक खड्डा खणून आपल्या स्वामींपेक्षा खालच्या स्तरावर झोपेन. तिथेच पादुका मंदिर उभारून श्रीरामांच्या चरणपादुकांना सिंहासनावर सुसज्जित करून त्यांच्या आज्ञेनं राज्याचा कार्यभार सांभाळेन. याकरता आज्ञा द्या. तू धन्य आहेस भरत, धन्य आहेस. तुला आपलं कर्तव्य निर्धारित करण्याकरता आमच्या आज्ञेची आवश्यकता नाही. तू जो विचार करशील, जे ठरवशील, जगात तेच धर्माचं सार मानलं जाईल. धर्मपिता महाराज जनक आणि समस्त गुरुजनांना माझी हीच प्रार्थना आहे की आपण मला आशीर्वाद द्या, ज्यामुळे कर्तव्य पालनात मला सफलता मिळेल. कुमार भरत, जसं पर्वतावरून खालच्या भागात वाहत येणारं नद्यांचं समस्त जल सागरात एकत्रित होऊन जातं, त्याच प्रकारे या महान रघुकुलात जन्मास आलेले तुमच्या पूर्वजांचे समस्त स्वीकृत त्यांचे पुण्यफल आणि सुंदर संस्कार सगळे तुझ्यात एकत्रित झाले आहेत. तुझं नाव या संसारात अमर राहील. तुझ्यासारखा महान मानवच या पृथ्वीवर धर्माचा आधार आहे. तुझ्या हाती अयोध्या सोपवून आता मी निश्चिंतपणे मिथिलेला जाऊ शकेन. भगवान आशुतोष तुझं रक्षण करेल. भगिनी उर्मिला, मी दोषी आहे. तुला वनात न घेऊन जाण्याची जी चूक मी केली आहे त्याकरता मला क्षमा कर. मला पूर्ण विश्वास होता की मी दादा राम आणि लक्ष्मणास अयोध्येस परत आणीन म्हणून.
परंतु मी तिथे हरलो. मांडवी ठीकच सांगत होती. तुला एकदा लक्ष्मणास भेटवण्याचा तोच स्मरणीम अवसर होता. परंतु भावनेच्या आवेगात मनुष्याची बुद्धी काम नाही करत. मला क्षमा कर भगिनी, मला क्षमा कर. दादा, आपण असं बोलून मला लाजवीत आहात. आपल्या महान त्यागासमोर तर आमच्या या छोट्या छोट्या दुःखाचं काहीच मोल नाहीये. अशा समयी जर आम्ही दुःख केलं तर आपल्या महान त्यागाचा अपमान होईल. तरी पण जर माझ्याकडून आपणास तसा आभास जरी झाला तरी पण अजाण बालिका समजून आपण मला क्षमा करावी. तू धन्य आहेस उर्मिला. मी सीतामातेच्या महानतेचं प्रतिबिंब तुझ्यात बघतोय. तुझे मातापिता धन्य आहेत भगिनी, तुझे मातापिता धन्य आहेत. माते, मला नंदीग्रामास जाण्याची आज्ञा द्या. मी शत्रुघ्नावर आपल्या सेवेचा भार सोपवून त्यास राजमहालात राहण्यास सांगितलं आहे. तो आपली मनोभावे सेवा करेल, आपल्या आज्ञेत राहील. आपल्याला कोणतेही कष्ट नाही होणार. दोन पुत्र तर वनातली दुःख भोगतच आहेत. आता तू सुद्धा आपलं जीवन कष्टमय बनवू पाहतोस भरत. मला तिथं कुठलेही कष्ट होणार नाहीत माते. केवळ एका गोष्टीचं दुःख असेल, मी आपल्या हातांनी आपल्या श्रीचरणांची सेवा नाही करू शकणार. परंतु माझा सेवक धर्म मला विवश करतोय. आपण तर जाणताच की सेवकाचा धर्म सर्वात कठोर असतो. त्याकरता मी आपली क्षमा मागतोय. तुम्ही रघुवंशी आपल्या कर्तव्याचं पालन करण्यात केवढे निष्ठुर होऊन जाता. ठीक आहे, जो संकल्प तू केला आहेस तो सफल होण्यास भगवान तुझी सहाय्यता करो. माते, हाच आशीर्वाद दे. तुझ्या भरताचे पाय आपल्या कर्तव्यपथावर कधी न डगमगू. भरत, भरत, तुझा सदा विजय हो, सदा विजय हो. मला तुझ्यासारख्या पुत्रावर गर्व आहे भरत. माता भवानी तुझी रक्षा करेल. माझ्या बाळा, चरण पादुका ठेवी सिंहासनी, करी प्रणाम नित आशीष मागुनी. राम विरहाच्या रंगी रंगुनी, राम स्नेह मूर्ती से भासती. धर्म काम निर्वाण भरत वर, राम प्रेमा पाई सर्व काही त्यागी. राम प्रेमा पाई सर्व काही त्यागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. राम लक्ष्मण सीतावनी, भरत होई आपुल्या घरी बैरागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी.
सकल स्वजन भोग सुख सोडी, मन तन वचन त्यागे नच गोडी। नसे उरी वसत भरत मोहरागा, सिंचले पूजेसी मोहक बागा। विधि अनुराग विरागाचे संगम, वैरागी अनुरागी भरत सम। नाही दूजा कुणी त्यागी, भरत सम नाही दूजा कुणी त्यागी। नंदीग्रामी बनवनी कुटी, धर्मधर वीर त्यातच राही। जटा बांधी शिरी मुनिवेश करी, निजे भागवताच्या बिछाण्यावरी। भेटी जनास नेमाने नित कृतीने, तया रघुवीर लागी। भरत सम नाही दूजा कुणी त्यागी, भरत सम नाही दूजा कुणी त्यागी। नित पूजी प्रभु पादुका, प्रीत नारधई समा। माती मातीत आवास करोनी, शासन करी समाधानी। मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन।